इशारा लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन नक्कीच धावा. हॅलो. पहिले षटक पूर्ण आणि पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 10 धावा. पाहूया आता दुसरं षटक घेऊन कोण येतोय. शिग्रा संघाकडून रजा. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील रजा. पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू. चांगला चेंडू ऑफच्या दिशेने टोटवलेला आहे. नक्कीच चेंडू सीमा पार जाणार 4 धावांसाठी. ज्या 4 धावाने वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 14 धावा. रजा यांचा चांगला समाचार घेतलेला आहे. राहुल यांनी पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. पाहूया दुसरा चेंडू कशा प्रकारे टाकतील. उलटा चेंडू. पंचांचा इशारा दिसत नाही आहे. एक धाव तर नक्कीच पूर्ण दिसतंय. पंच या एकदाने वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 15 धावा.
तर स्ट्राईकला येतोय तो म्हणजे अक्षय नागोजी. राहुल आहे स्ट्राईकला. राहुल दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा रजा राहुल साठी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पुढचा चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू तशाच पद्धतीने ठोकलेला आहे. चेंडू जाईल सीमा पार. वन बाउंस चौकार 4 धावांसाठी. तीन चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 19. बिनबाद 19. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रजा. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. कोणतीही धाव नाही. धावसंख्या स्थिर राहते ती म्हणजे 19 धावा. पुन्हा एकदा रजा पंचांच्या उजव्या बाजूने. 7-8 पावलांचा रनअप. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. सीमा पार षटकार. या 6 धावांनी वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 25. लास्ट चेंडू षटकातील. पुन्हा एकदा रजा. रजा यांच्या आता मात्र हेलिकॉप्टर फिरवलेला आहे. पाहूया चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा पार षटकार. डीजे हुसेन. तिसरा षटक घेऊन पाहूया कोण येतोय. स्वतः कर्णधार पुन्हा एकदा हुसेन. पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या हुसेन याने. तोच हुसेन आता पुन्हा तिसरं षटक घेऊन येतोय. आणि स्ट्राईकला आहे तो म्हणजे अक्षय. पंचांच्या डाय बाजूने गोलंदाजी करतील. 10-12 पावलांचा रनअप. हुसेन आता मात्र चांगला चेंडू तशाच पद्धतीने खेळून काढलेला आहे. एक धाव तर नक्कीच मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली फेकी. या 2 धावांनी वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 33. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. अक्षय याना हुसेन. आता मात्र अक्षयाने पुन्हा एकदा समाचार घेतलेला आहे. चेंडूला पाठवलाय षटकार 6 धावांसाठी.
तिसरं षट तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 45. अजूनपर्यंत तिसऱ्या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे. पुन्हा एकदा हुसेन अक्षयसाठी. आता मात्र बीट होतोय. फलंदाज स्वतः बाद होतोय. वेल बॅट. स्वतः फलंदाज बाद. कॅच. कीपर. चांगली फलंदाजी अक्षय यांची. आठ चेंडू मध्ये 26 धावांची योगदान देऊन अक्षय नागोजी बाद होतोय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे रंजन भोईर. हा सुद्धा चांगला बॅट्समन आहे. परंतु कशा प्रकारे फलंदाजी करतील पाहूया. अक्षय यांच्या हुसेन यांच्या गोलंदाजीवर. षटकातील शेवटचा चेंडू हुसेन यांचा तिसऱ्या षटकातील. रंजनसाठी. खराब चेंडू. पंचांचा इशारा. वाईट. +4. पंजा. 5 धावांसाठी पाईस स्वरूपात आणि एक्स्ट्रा स्वरूपात 5 धावा. या 5 धावाने वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 50. अर्धशतक पूर्ण संघाचं. धावसंख्या 50. तिसरं षटक चालू असताना शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील हुसेन यांचा. धावसंख्या 50. पुन्हा एकदा. आता मात्र उंचावून मारलाय. बघूया चेंडू जातोय पुन्हा एकदा. षटकार. तीन ओव्हर पूर्ण. 56 धावा. एक गडी बाद 56. पाहूया आता चौथं षटक घेऊन कोण येतोय तो म्हणजे आकाश. चांगली फलंदाजी आबी 11 ताराबंदर संघाची. 56 धावा झालेल्या आहेत 3 ओव्हर मध्ये. आकाश बघूया. चांगल्या पद्धतीने चेंडू तशाच पद्धतीने खेळून काढलेला परंतु फेकी मात्र खराब. 1+1. 1 धावा होती तिथं 2 धावा. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या 58. राहुल अजूनपर्यंत स्ट्राईक वर आहेत. चांगली फलंदाजी करताना राहुल. आकाश यांच्या गोलंदाजीवर उंचावरून मारलेल्या. बघूया चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय आणि चांगला सोपा झेल करतोय. फलंदाज बाद. झालेले आहे.
राहुल यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे फलंदाज अक्षय शिवाजी. अक्षय शिवाजी स्ट्राईकला आहे तो म्हणजे पहिला चेंडू खेळण्यास. चांगला चेंडू स्टंपच्या वरून जाणारा चेंडू निर्धाव चेंडू कोणतीही धाव नाही. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 58. चौथं षटक चालू असताना धावसंख्या 58 2 गडी बाद 58. अभि 11 ताराबंदर. पाहूया पुन्हा एकदा आकाश गोलंदाजीसाठी तयार. चांगला चेंडू स्लो पद्धतीचा चेंडू तशाच पद्धतीने खेळून काढला. चेंडू मात्र हवेमध्ये उत्कृष्ट झेल. फलंदाज बाद. अक्षय यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे उत्कर्ष मुरुटकर. उत्कर्ष पाहूया काय आपला जलवा दाखवतात फलंदाजीमध्ये. आकाशांच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा सज्ज आकाश पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू मारलाय. पाहूया फलंदाज रनआउट होतोय. एका धावाच्या नादात फलंदाज बाद होतोय रनआउट स्वरूपात. चौथा हादरा बसतोय तो म्हणजे ताराबंदर संघाला. 58 धावसंख्येवर 3 विकेट गेलेले आहेत. आता मात्र आकाशाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. पाहूया षटकातील शेवटचा चेंडू आहे. रंजन यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे फलंदाज शिवाजीच आहे. आपण काय नाव आहे? चेतन शिवाजी. चेतन शिवाजी येतोय. तीन षटकामध्ये 56 धावा 1 गडी बाद होता आणि तीच परिस्थिती आता 58 धावा आणि 4 बाद. खराब परिस्थिती मानावी लागेल या षटकामध्ये. चांगलं गोलंदाज आकाशाने गोलंदाजी केलेली आहे. शिग्रा संघासाठी 2 रन देऊन 3 फलंदाजांना बाद केले त्याच्यामध्ये 1 रनआउट आहे. चांगली गोलंदाजी मानावी लागेल आकाशांची. आता शेवटचा चेंडू आहे चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू चेतनसाठी. चेतन यांना मी बऱ्याच वर्षा कालाने बघतोय क्रिकेटमध्ये. पाहूया चेतन हवेमध्ये बॅट निर्धाव चेंडू कोणतीही धाव नाही. धावसंख्या 58. 4 षटक पूर्ण 58 4 गडी बाद. अभि 11 ताराबंदर. पाहूया आता 5वं षटक कोण घेऊन येईल शिग्रा संघाकडून.
कर्णधाराने भूषण याच्यावर 5वे षटक जबाबदारी दिलेली आहे. भूषण, ओहो चांगला चेंडू, पायची स्वरूपात फलंदाज बाद होतोय. याच्यानंतर होणारा सामना तो म्हणजे दिलीप पाटील पुरस्कृत विरुद्ध कुरुल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी हा षटक संपल्यानंतर यायचा आहे. दिलीप पाटील पुरस्कृत विरुद्ध कुरुल आणि नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे अभि. आता मात्र खराब चेंडू, अवांतर चेंडू, वाईट स्वरूपात 1 धावा. धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या 59. पुन्हा एकदा शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू, अभियाने ऑफच्या दिशेने टोटवलेला आहे. 1 धाव तर नक्कीच मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसतोय. दुसरी धाव, दुसरी साव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग मानावी लागेल चेतन आणि अभियाची. या 2 धावांनी वाढती धावसंख्या ती होते ती म्हणजे 61. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही, धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 61 धावा. 5वे षटक चालू असताना 5व्या षटकातील पुढचा चेंडू, 61 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत षटकातील शेवटचे चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा, आता मात्र खराब चेंडू, पंचांचा इशारा, स्वेर चेंडू, वाईट चेंडू. या वाईट स्वरूपात 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 62, 62. पुन्हा एकदा, आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जात आहे फिल्डरच्या हातामध्ये. 1 धाव तर नक्की. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. 1 धावावर समाधान. धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या 63. दोन चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील आणि स्ट्राईकवर आहे तो म्हणजे चेतन. शिवाजी कशा प्रकारे फलंदाजी करतील आणि कशा प्रकारे आपल्या संघाला पुढचा चेंडू, चांगला शॉट मारल्यानंतर जागेवरच राहिला. आपल्या फटक्यावर भरपूर विश्वास. एकूण 70. चांगली धावसंख्या उभारलेली आहे. अजूनपर्यंत 1 चेंडू बाकी आहे या षटकातील आणि या इनिंग मधील सुद्धा. शिवाजी अजूनपर्यंत आपल्या जागेवर क्रीजवर उभा आहे. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, तशाच पद्धतीने खेळून काढलेला आहे. 1 धाव तर नक्कीच मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावा पूर्ण. 2 धावाने वाढती धावसंख्या 71. 1 इनिंग पूर्ण 71. अभि 11 ताराबंदर संघाने 71 धावा जमवलेल्या आहेत 5 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजे शिग्रा संघासमोर. आणि याच्यानंतर होणारा सामना तो म्हणजे छोटमशेठ पुरस्कृत दिलीप पाटील नेवली विरुद्ध कुरुल. छोटमशेठ पुरस्कृत दिलीप पाटील नेवली, उत्कर्ष सावले विरुद्ध कुरुल. आजच्या दिवसातील सामना
पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि धावपळकावर धावा लागल्यात. अर्थातच ताराबंदर संघाच्या अबी 11 ताराबंदर संघाच्या 5 बाद 71, जे 3 षटकामध्ये 1 बाद 56 होतो, तिथे 5 षटकामध्ये 5 बाद 71 धावा. कारण या आकाशने टाकलेले षटक, ज्या आकाशने 3 फलंदाजांना बाद केलं आणि फक्त 2 धावा दिला, तर हुसेन डाके थोडासा महागडा पडला या वेळेला. त्यांनी तब्बल जवळजवळ 31 धावा खर्च केल्यात. 2 षटकामध्ये 31 धावा त्यांनी खर्च केल्या आणि आपल्या संघाला अबी 11 ताराबंदर संघाने 5 बाद 71 धावा जमवल्यात. येते नाणेफेकीसाठी आले काय? नाव सांग. पुढचा सामना आहे अर्थात छोटम सेट पुरस्कृत दिलीप पाटील नेवली विरुद्ध उत्कर्ष सावळे कुरुल संघ. सॉरी, छोटम सेट पुरस्कृत दिलीप पाटील नेवली उत्कर्ष सावळे विरुद्ध कुरुल या दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. पण त्या सामना चालू करायचा आहे. अर्थात त्याच्या शिग्रा संघाकडून सलामीला येतो तो हुसेन टाके. अर्थात हुसेन टाकेकडे असणारा अनुभव, हा मोठ्या स्पर्धेत खेळणारा हा खेळाडू, अर्थात असेल रायगड प्रीमियर लीग असेल, PNP असेल किंवा आमदार दमदार चषक असेल, या मोठ्या स्पर्धेत खेळणारा हा खेळाडू आहे. कारण 72 तब्बल धावांचं आव्हान असेल शिग्रा संघासमोर आणि ताराबंदर संघ त्याला रोखणार का हे पाहायला लागेल. कारण पहिल्या सत्राचा जेव्हा खेळ संपला तर धावपळकावर धावा लागल्या होत्या त्या 5 बाद 71. नेवली संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढचा सामना आपला आहे आणि या पुढच्या सामन्याचा नाणेफेक करतील अर्थात विजय काका मुंबईकर यांनी यायचं आहे कॉइन बॉक्स मध्ये. विजय काका, आपण कॉइन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि नाणेफेक करायचं आहे पुढच्या सामन्याचं. अर्थातच अक्षय शिवाजी गोलंदाज असेल तो अक्षय शिवाजी. अर्थातच अबी 11 ताराबंदर संघाकडून अक्षय शिवाजी, ज्या अक्षय शिवाजीने ज्याने फलंदाजीमध्ये काही योगदान दिलं नव्हतं, तो अक्षय शिवाजी यावेळेला मात्र सलामीचा गोलंदाज असेल. आणि सलामीचा अर्थ तो शिग्रा संघाकडून फलंदाज कोण, तर हुसेन टाके. हुसेन टाकेकडे पाहिलं ना तर मोठा आयकॉन खेळाडू असेल, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवणारा हा खेळाडू. उत्कर्ष सावळे यायचं आहे आपण. उत्कर्ष सावळे अर्थातच राजा सुद्धा, राजाने षटक क्रमांक 2 टाकले. अष्टपैलू खेळाडू असेल राजा, तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. सामन्याला सुरुवात होतोय. अर्थातच पंचखुणा करतात अक्षय शिवाजी. राईट मोर विकेट मारा करतो GSW कडे. पहिलाच चेंडू फुल टॉस होता. मी स्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर चेंडू जातो षटकारासाठी 6 धावा. डीजे ला एकदा स्वतःचं खातं ओपन करतोय एकदम धमाकेदार स्टाईल में. अर्थातच हुसेन टाके. अक्षय शिवाजीचा पुढचा जीव शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र नियम क्रमांक 22 ची आठवण करून देतो. पंच आपले दोन्ही हात जमिनी समांतर करतात आणि वाईड असण्याची खुणा करतात. अर्थात धावसंख्येत एक वाढ होते. धावसंख्या होते ती 7. 72 धावाचं लक्ष. हुसेन टाके सारखा फलंदाज मैदानात असताना मोठे फटके पाहायला आपल्याला मिळणार, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिड ऑनला भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी डीजेला एक संधी मिळते. डीजे ऑन द फायर.
उत्कर्ष सावळे यांनी यायचं आहे. नाणेफेकीसाठी आपल्याला वारंवार पुकार करत आहेत, आपण सहकार्य करायचं आहे. धावसंख्या मात्र या वेळेला 13. 2 चेंडूंचा खेळ संपला आणि दोन्ही चेंडूवर मात्र षटकार टेकून हुसेन डाकीने आपले इरादे स्पष्ट केले. कारण आपण मोठ्या स्पर्धेला खेळाडू का असतो याची जुणूक या वेळेला हुसेन डाकीच्या बॅटनं आलेली आहे. पहिला चेंडू फुल टॉस होता, तर दुसरा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा टाकला होता, त्यावर मात्र हल्ला बॉल केला. अर्थातच विजय काका मुंबईकर या पुढच्या सामन्याचं नाणेफेक करताना. चला पुढचा अक्षय शिवाजीचा पुढचा चेंडू. चेंडू मात्र ह्या वेळेला मात्र फिरकावून देतोय. 6 धावांचे. डीजेला एकदा संधी मिळतोय. डीजे यावेळेला नाणेफेकी मात्र VSCN कुरुल झालं पुढच्या सामन्यामध्ये. आणि धावसंख्या 25. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावा लागल्या. 4 चेंडूमध्ये 25 धावा आणि 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 6 षटकार हुसेन यावेळेला मारणार. करा आपला क्लास, आपला दर्जा, आपण का आयकॉन प्लेअर आहोत याचा उत्तम नजराणा इथे पेश करणार का? कारण आतापर्यंत 4 चेंडूमध्ये मात्र हुसेन राईट राऊंड विकेट मारा करतोय. पुढचा चेंडू अक्षय आणि या चेंडूवर सुद्धा 5वा षटकार. स्क्वेअर लेग बॉल. पंचांच्या डोक्यावर डीजेला एकदा संधी. या वेळेला मात्र डीजेला मात्र उसंत मिळत नाही, कारण वारंवार मात्र 5 चेंडूत 5 षटकार मारले आणि कामाला जणू लावलंय ते डीजेला. कारण हुसेन डाकी आपला क्लास दाखवतोय. शॉर्ट पिच पद्धतीची चेंडू टाकला तर त्याच्यावर समाचार, खरपूस समाचार घेतो तो हुसेन डाकी. हुसेन डाकीकडे असलेला क्लास, अनुभव याचा मात्र टाके सॉरी शॉर्ट पिच मधीचा चेंडू मिड विकेटला भिरकावून निकाल आणि 6 चेंडू आणि 6 षटकार हुसेन डाके. हुसेन डाकीने यावेळेला आपला क्लास दाखवलाय, ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार पेश केले आणि आपल्या संघाला 37 धावांवर आणून ठेवले. 72 धावांचं आव्हान आहे. येणारे 24 चेंडू आणि 35 धावा. एकीकडे हुसेन डाकीचा आक्रमक खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. आता षटक क्रमांक 2 अर्थातच ताराबंदर संघाकडून षटक क्रमांक 2 कोण घेऊन येणार? ओम साई चुनेकर. JSW कडून राऊंड विकेट मारा करतोय अर्थातच ओम साई चुनेकर. आणि फलंदाज असेल तर रजा, शिग्रा संघाचा सलामीवीर रजा. या वेळेला ओमसाईचा पहिला चेंडू अर्थातच राजासाठी. राजा सुद्धा या इनिंगचा पहिला फेस करतोय. चेंडू मात्र निर्धाव जातो. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पडला. चेंडूने थोडीशी फिरक घेतली आणि चेंडूत बाकीचं काम विकेट किपरने पूर्ण केला. 37
धावा बिनबाद सदोदित, चांगली सुरुवात म्हणता येईल. अर्थातच शिग्रा संघाकडून अभि 11 संघाला जर कमबॅक करायचं असेल ना तर या षटकामध्ये कमीत कमी 2 विकेट आपल्याला मिळवायचं. खोलवर पद्धतीचा चेंडू मात्र स्क्वेअर लेगला वळवला आहे. तिथे असला क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडू अडवतो तोपर्यंत एक धाव सहजरित्या दोन्ही बॅटर पूर्ण करतात आणि आपलं एंड चेंज करतात. आता मात्र फलंदाज बॅटिंगसाठी आलाय. अर्थातच हुसेन टाकेकडे पाहिला ना तर 6 चेंडू 6 षटकार ज्याने आता पहिल्या षटकामध्ये झडपले होते तोच हुसेन टाके. जुनेकरचा हा चेंडू सुद्धा त्यांनी फिरकावून दिलाय स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून आणि 6 धावांसाठी चेंडू जातोय. डीजेला एक संधी मिळते. डीजे हुसेन टाके वैयक्तिक मला वाटते 42 7 चेंडू आणि 42 धावा आतापर्यंत हुसेन टाकीच्या बॅट मधून आल्यात. या स्पर्धेतले पहिलं अर्धशतक हुसेन टाकी झळकवणार का? गोलवर पद्धतीचा चेंडू मात्र मिड विकेटला भिरकावून दिला आणि चेंडू षटकारासाठी डीजे ऑन द फायर. पन्नास झालेत आणि वैयक्तिक 48 धावांवर 8 चेंडू आणि 48 धावांवर वैयक्तिक हुसेन टाकी या स्पर्धेतला पहिला अर्धशतक झळकावणार का याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मध्ये असणार. कारण हुसेन टाकीने आपला क्लास दाखवलाय आणि हा मला षटकार मिडलच्या डोक्यावर जातोय आणि हुसेन टाकीचं अर्धशतक स्पर्धेतलं अर्धशतक असेल आणि धावसंख्या मात्र 56 90. का टाइगर क्यों कहा जाता है इस बल्लेबाज को? खाइन तर तुपाशी नहीं तर उपाशी. और इस बार देखिए गेंद हवा में खड़ी, क्या इस बार कैच लिया जाएगा? यस इट इज. डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकऱ्या मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी. ऐसा भी कहा जाता है दोस्तों कि तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई जैसे मेरे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई. यहां पर जीवन दान देते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 58 रन 58. कमाल की बल्लेबाजी आज सिगरा का टाइगर ऑन द फायर. कमाल की बल्लेबाजी. ओहो फिर से एक बार मिस्टर मिक्सोक पर गेंद जाएगी वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. हा चेंडू डेट असणार आहे कारण का याच्या आधीच्या चेंडूवरती षटकार आला तेव्हा षटक संपलेलं होतं. यस हुसेन कोऑपरेट करे. हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता, बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता. अगर ऑफिशियल अंपायर भगत सर है उनसे गलती हुई है, अगर वो गलती ना करते तो भगवान कहे जाते, पर आज उन्होंने दिखला दिया कि हमसे भी गलती हुई है. तो जरूर प्लीज यहाँ से 6 रन माइनस होंगे कि सभी दर्शक dreamscricket.in के माध्यम से हमसे जुड़े हैं उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है क्योंकि एक भव्य दिव्य टूर्नामेंट ऑर्गेनाइज की है डॉक्टर सचिन शरद राहुल सर ने और एक बड़ा आयोजन हम देख रहे हैं मरुआई आगराव इस मैदान पर रणों की बौछार करते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 58 जबकि टारगेट रखा था 72 और उसमें हुसैन टाके. कमाल की बल्लेबाजी शानदार बल्लेबाजी. जबकि रजा स्ट्राइक एंड पर फिर से एक बार गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे गेंदबाज अभय गेंदबाजी के लिए आते हुए. अभय पंडर को गेंदबाजी के लिए दावत दी है. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. तो यहां पर लड़ना है, संघर्ष करना है क्योंकि पीछे जो दीवार है ना
वो कमाल की बल्लेबाजी, और उसमें हम गलती करेंगे, जीवन दान देंगे तो जख्मी शेर, अभी आपको पता है जिस तरह से नागांव में बिपटिया आया है उसी तरह से यह आगरा में बिपटिया नजर आता हुआ। नाम है उसका हुसैन टाके। और इस बार हुए ताले को खुलने में वक्त लगता है, पर यहां पर जंग लगे हुए ताले को खोल दिया है बैटर हुसैन टाके। न्यू बैटर मैदान पर भूषण हिरवे, ये एक छोटा टाइगर, जरूर यहां पर बेस्ट वर्सेस बेस्ट, और आज सिगरा की रन मशीन मैदान पर नजर आती हुई ये जर्सी नंबर 7 साक्षी भाभी के हीरो कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी, जर्सी नंबर 7 परिधान किए हुए भूषण हिरवे। ओहो, फुलर लेन के गेंद, इस बार देखिए यस नो बड़ी विकेट। ओहो, पहले सच कर जबादारी, उसमें उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम, और यहां पर फुटबॉल होता हुआ तब तक एक ही रन प्राप्त होते हुए, क्योंकि हुसैन टाके के पास वो ताकत है, वो नजाकत है, वो टेम्परामेंट है, और आज उन्होंने दिखाया कि 9 गेंदों में अर्धशतक क्यों झलकाया, क्योंकि ये मरुआई आगरा का चषक है और यहाँ पर कारनामे इतिहास बनाए जाएंगे। और हुसैन टाके के साथ आकाश तवसालकर भी हमें नजर आते, पर थोड़ी सी उनकी इंजरी है, और विश यू ऑल द बेस्ट आकाश तवसालकर, हेलीकॉप्टर स्पेशलिस्ट। और इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक भी हवाई सफर करने में कोशिश, पर इस बार शानदार कैच, विकेट का पतन, बल्लेबाज बैक टू द पेविलियन डीजे। थैंक यू सो मच पराग। ऐसा कहा जाता है आपके जिंदगी में खुशी कभी कम न हो, आपके जिंदगी में खुशी कभी कम न हो, भगवान आपको ऐसी आइटम दे जो दबंग के मुन्नी से कम न हो। क्या गाना लगाया, लाजवाब। पर फैबुलस बल्लेबाजी बैटर अगर देखा जाए तो हुसैन टाके, जिन्होंने शानदार बल्लेबाजी करते अपनी टीम को लक्ष्य के करीब लाया है। न्यू बैटर मैदान पर खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय बल्लेबाजी के लिए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा dreamscricket.in के माध्यम से। व्यूवर्स बढ़ गए हैं, क्योंकि ये व्यूवर्स क्यों बढ़े हैं, क्योंकि हुसैन टाके की छक्कों की बौछार देखने के लिए हमारे dreamscricket.in को सभी लाइक करते हुए नजर आ रहे। इस बार देखिए खड़े खड़े खेल दिया है मिडल के दिशा में, छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह। गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, 1 बाउंस, चौकार। का टोटल स्कोर जा पहुंचा सूर्य कुमार यादव, जर्सी नंबर 63, 2 विकेटों के नुकसान पर। फिर से एक बार देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश, इस बार चकमा देने वाली गेंद, अक्षय जैसे बल्लेबाज को चकमा दिया है। नॉन स्ट्राइक पर मुरुड का दूसरा टाइगर जिसे कहा जाता है भूषण हिरवे, जबकि हुसैन आउट होने के बाद पूरी पारी को अपनी जिम्मेदारी पर लेना होगा। टीम का स्कोर रुका हुआ 63 रन, आने वाली 13 गेंदें, 9 रनों की आवश्यकता। आखिरी गेंद इस ओवर क्या, इस बार देखिए ऑन साइड में खेल दिया, लॉन्ग ऑन में फील्डर है, पर इस बार 100% प्रयास किया था, कोशिश की थी, तब तक दिवसा ढवल्या आग्रा गावामध्ये रनांची चोरी होती हुई, और इस बार देखिए आंखों में इशारा किया और 2 रन यहां पर प्राप्त करते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 65। आने वाली 12 गेंदें और 7 रनों की आवश्यकता।
12 गेंदे 7 रनों की जरूरत, 7-12 जमीन का, यह आगराव का 7-12 हमें नजर आता हुआ, क्योंकि उल्टा इक्वेशन है। 12 गेंदों में 7 रन चाहिए, 7 गेंदों में 12 होता तो दिल की धड़कनें और थोड़ी तेज होती गेंदबाजी करने वाली टीम की, पर 12 गेंदे और 7 रनों की जरूरत। ओम बट स्वा कहना होगा, झपाट लेला बनना होगा, क्योंकि यहां पर विकेट प्राप्त करनी होगी। अगर सर देखा जाए तो पहला मैच क्या शानदार रहा, क्योंकि आपको पता है 8 विकेट जा चुके थे और जीतने के लिए मात्र 3 रनों की आवश्यकता थी, और वो पहले मैच में मैच जीत लिया था बल्लेबाजी करने वाली टीम बोरली ने, जिसमें संकेत की काफी शानदार बल्लेबाजी। स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम, क्योंकि अभी और काफी मैचेस खिलवाने हैं और लाइव टेलीकास्ट dreamscricket.in के माध्यम से सभी दर्शक हमसे जुड़े हैं, उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। 12 गेंदे जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता। स्ट्राइक पर फिर से एक बार शिगरा का टाइगर, दूसरा टाइगर कहा जाता है, वो है भूषण हिरवे। इस बार मिस टाइमिंग मिड ऑन की दिशा में खेल दिया, मेरी नजर लग गई और बल्लेबाज बैक टू द पेविलियन। पहली गेंद के ऊपर सफलता डीजे मास्टर। अगर सर कहा गया, अगर हुसैन की इतनी पारी आक्रामकता ना होती तो मैच और टर्निंग हो सकता था, पर क्रिकेट में हर प्रेडिक्शन फेल है, जिसमें शानदार गेंदबाजी की, पहली गेंद पर विकेट प्राप्त की है गेंदबाज। अगर देखा जाए तो निखिल गेंदबाजी के लिए आए, पहली गेंद के ऊपर जरूर सबका दिल जीता है निखिल ने। पहली गेंद के ऊपर सफलता, न्यू बैटर मैदान पर आकाश आते हुए। आने वाली 11 गेंदें जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता, इक्वेशन चेंज होता हुआ। 11 गेंदें 7 रनों की जरूरत, जबकि 72 रनों का टारगेट अचीव करते हुए हुसैन टाके की शानदार बल्लेबाजी ने रंग लाई। अगर हुसैन टाके अगर और 2 गेंदें रुकते तो जरूर यह मैच का समीकरण कुछ अलग होता, पर अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसमें हर प्रोडक्शन फेल। इस बार देखिए मिड विकेट बॉर्डर लाइन के पार अब उनका फटका, 440 का झटका, विजयी के लिए मात्र अभी 1 रन की आवश्यकता। पर इस बार देखिए अभी भी हार नहीं मानी है, कमाल की गेंदबाजी, अच्छी स्टंपिंग करने की कोशिश, डॉट गेंद जाते हुए 1 रन की आवश्यकता। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 71 रन, 3 विकेटों के नुकसान पर। खचाखच भरा हुआ यह स्टेडियम, क्योंकि लाइव टेलीकास्ट होने के बावजूद भी सर अगर देखा जाए तो चारों तरफ हमें थोड़े थोड़े दर्शक नजर आ रहे हैं, और हमारे जो मरुआ आगरा के रिप्रेजेंटेटिव है, वॉलंटियर्स, उनसे गुजारिश है क्योंकि इसके बाद भी एक कड़ा मैच है, आप धूप में ना रहे, पर एक 4 जगह पर 4 खड़े रहे, एक ही जगह पर मीटिंग ना करें। 1 रन की आवश्यकता जीतने के लिए। फिर से एक बार गेंदबाज निखिल, स्ट्राइक पर आकाश, फुल टॉस गेंद, डांसिंग डाउन आगे कर खेलने की कोशिश आ रही है, 1 बाउंस सीमा पार, विजयी चौकार। और इस मैच का प्लेयर ऑफ द मैच, जिसने आप सभी दर्शकों का मन जीत लिया है और जिसके नाम में जीत लिखने के बाद छक्के चौके की बौछार करते